बाई तुझा आशीर्वाद आजचा 17 जूनचा भाग खरंच जबरदस्त आहे प्रेक्षकांनो. कारण आता 2 मोठे ट्विस्ट आले आता. कारण अवनी तिथे इतकी चिडचिड करते. राजाला तिने ताकीद दिलेली असते की आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि गावासमोर खरं काय ते सांगून टाक. पण तिथेच यशोदा येतो. यशोदा त्याच्या घराची दांगट कुटुंबाची करून कहाणी सांगतो आणि अवनी इमोशनल होते. इमोशनच्या फ्लोमध्ये ती खरं काय ते सांगून टाकते. खोट्या लग्नाबद्दल यशोदासमोर खुलासा करते आणि यशोदा कोसळतो. दुसरा ट्विस्ट असा येतो की अख्ख्या गावासमोर आता दांगटांची इज्जत जाणार असतेच. पण अवनीने ती इज्जत राखली आहे. कारण अख्ख्या गावाची माफी मागून यशोदा आता तो कार्यक्रम तिथेच संपवणार. इतक्यातच अवनीने जबरदस्त एंट्री घेतली आणि सगळ्यांची थोबाड बघण्यालायक झाले. तर आजचा भाग खरंच खूप मस्त आहे प्रेक्षकांनो. शेवटपर्यंत जरूर बघावा आणि भाग कसा वाटतो ते कमेंट करून सुद्धा कळवा. रिसेप्शनमध्ये आता सगळी लोक वाट बघून थकलेली असतात. अवनी अजून कशी काय बाहेर येत नाही म्हणून चर्चांना उधाण येतं तिथे. पाण्या तर आता डोक्यालाच हात लावून बसतो. वहिनी लवकर आली पाहिजे म्हणतच तो प्रार्थना करायला लागतो. आता समोर पायाला बघितल्यानंतर पाण्या मुद्दाम ज्यूस वाटपाचं नाटक करतो. कारण तिला इग्नोर करायचं असतं ना त्याला. पण पायल आहे ती थोडीच पाण्याचा पिच्छा सोडणार आहे. ए पानू, तू मला पण विचार ना ज्यूस, बघ मी लगेच घेते. पाण्या तिला विचारतो की तुझ्या डोक्याचे स्क्रू ढिले आहेत का गं? पायल म्हणते की नाही, मी ना तुझ्या प्रेमात पडेल. पानू एक काम कर ना, हा जो मी कुर्ता आणलाय ना तो तू घाल ना, मस्त आपण ट्विनिंग करूया. पाण्या ज्यावेळी तिला ओरडतो ना मग ती त्याला ब्लॅकमेल करते. मुद्दामच म्हणते की थांब, मी ना आता स्टेजवरती जाते आणि माईकमध्ये मोठ्याने सांगतेच की तुझं माझं झंगाट आहे म्हणून. मग आता पाण्याला तिचं ऐकावं तर लागतंच. तो कुर्ता घेतो आणि सांगतो की ठीक आहे घालतो मी. थोडा पुढे जातो आणि तिला सांगतो की बस बोंबलत, घालतच नसतो. मग पायल पण त्याच्या मागे धावत जाते. आता आत्या आणि दत्ता काका चान्स मिळालाय म्हटल्यानंतर सोडणारच होय. अण्णांना मुद्दामच डिवचायला लागतात. दत्ता काका विचारतो की काय रे, नाही म्हणजे तुझी सून आली का गेली पळून मागच्या दारानं? आत्या विचारते की काय झालं धोंडी अण्णा? दत्ता दादा काय खोटं बोलला होय तवा? दत्ता काका म्हणतो की सुलीचा शाप आहे तो, सहजासहजी थोडीच पुसला जाणार आहे. नाही म्हणजे अजून किती लोकांनी वाट पाहायची आहे. आम्ही तुझ्यासारखे रिकामटेकडे नाही ना धोंडी अण्णा. अण्णा त्यांनाच टोमणे मारतात उलट की ते खाताना तुमच्याकडेच आहे. आता लगेचच ओरडते की जास्तीचा आगाऊपणा करू नकोस हां. आत्याला लगेच बोलणं झोंबतं. धोंडी अण्णा लगेच टोमणे मारतात की रिकामटेकडेपणाचं तर हिमालय आहे तुम्ही. तुमच्यासारखी इग्नो संतोषी माणसात म्हटल्यानंतर काय अजून. आत्या धोंडी अण्णांना बोलून उगाचच स्वतःचा हसू करून घेते. कारण अण्णा आता गप्प बसतच नाही. अख्ख्या गावासमोर आता त्याचं चांगलंच धोंडी अण्णा पान उतारा करतात. हिचं नाव काय आहे? सुलक्षणा. एक पण चांगलं लक्षण नाही आहे हिच्यात. अरे हिला वैतागून हिचा नवराच गेलाय दुबईला पळून. त्यावर आता लोक हसत सुटतात. आता त्यांच्यावरती डाफरते की काय चाललंय तुमचं? दत्ता काका आता सगळ्या लोकांना म्हणतो की जे हसतील ना त्याचे दात दिसतील. अण्णा त्याला टोमणे मारतात की सगळ्यात जास्ती ते तुझेच दिसत आहेत. दत्ता काका त्याच्यावरती चवताळतो की ए धोंडी अण्णा, या दत्ताच्या दातावर जायचं नाही या, ते कधी डंक मारतील ना सांगता पण येणार नाही. अण्णा पुन्हा टोमणे मारतात की सगळ्यात आधी तर तुझे दात येतात. आता दोघांमध्ये असा वाद भेटतो ना, नशीब वेळेवर धाने येते तिथे. संब्याला सोबतच घेऊन येतो. अण्णांना समजावून तो बाजूला पाठवतो आणि दत्ता काकाचं डोकं शांत करायला थंडगार ज्यूस देतो. त्याने आत्याकडे नमीबद्दल चौकशी करतो. त्यावेळेला आत्या त्याला खाऊ का गिळू नजरेने बघते काय आणि धन्याची पार बोलतीच बंद होते की. मी काल तुम्हाला म्हणलं होतं ना प्रेक्षकांनो की नमी नक्कीच पायलला मदतीला बोलवेलच आणि तसंच होतं. नमी डायरेक्ट इकडे पायलला फोन करते. तिला सांगते की तू ना माझ्यासोबत बोलत बसू नकोस. अगं माझ्यासोबत इथं लई मोठा घात चालाय. नमी विचारतो की अयो काय झालं? त्यावर नमी तिला सांगते की इथं माझ्या मम्मीनं ना मला कोंडून ठेवले. त्यावर पायल तिला बोलते की एक नंबरचे
काजाक बाई आहे ही. नमी विचारते की काय. पायल सांगते की तुम्हाला नाही जाऊ बाई, तुमच्या मम्मीला हो. नमी सांगते की ठीक आहे ते जाऊ देत, बोलत बसू नकोस, पटकन येऊन बाहेर काढ मला आधी. इकडे राजा अस्वस्थ होऊन डायरेक्ट खाली जमिनीवरतीच बसतो. अवनीला तो समजावण्याचा प्रयत्न करतो की ते माझ्या घरचे इनोसंट आहे. तो इमोशनच्या ओव्हरफ्लोमध्ये सगळं केलं आहे त्यांनी, मान्य आहे, पण त्यांना माहीत नाही ना आपल्या लग्नाबद्दल. मी तुम्हाला हंबल रिक्वेस्ट करू का, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही हे रिसेप्शन होईपर्यंत थोडं शांत राहा ना, त्यानंतर मी सगळं माझ्या घरच्यांना खरं काय ते सांगतो, फक्त एकदा. अवनी त्याला विचारते की अच्छा, म्हणजे पुढचा 1 तास मी तुझी बायको म्हणून पुन्हा नाटक करायचं आहे. राजा तुला कळतंय का? अरे नवरा बायकोच्या पवित्र नात्याचा तुला अर्थ तरी लक्षात येतोय का? हे 2 जीव आयुष्यभरासाठी या पवित्र नात्यात बांधलेले असतात आणि तू असं बोलून या मंगळसूत्राचा सुद्धा अपमान करतोय सरे. पण त्यावर राजा आता पण बोलतो आणि अवनी त्याच्यावरती चवताळते. पण आहेच का तुझं अजून? अवनी रागाच्या भरात राजाला ढकलते. त्याला सांगते की हे बघ, मला काही माहीत नाही, तू आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि खरं काय ते सांगून टाक. दरवाजा जेव्हा राजा उघडतो तेव्हा यशोदा, धन्या, पाण्या तिघेही तिथे असतात. धन्या विचारतो की वहिनी आहेत का? अवनी बाहेर येते आणि तिघेही तिची माफी मागतात की सॉरी, परत अशी चूक नाही होणार वहिनी. राजादा चला ना तुम्ही सगळेजण बाहेर, म्हणजे टांगटनची सून बघण्यासाठी सगळे खोळंबलेत. धन्या राजाला रिक्वेस्ट करतो. त्यावर राजा त्याला सांगतो की धन्या ऐक की, आम्ही बोलतोय महत्त्वाचं जरा. पाण्या घाबरत विचारतो की राजा, म्हणजे नंतर बोललं तर चालणार नाही आहे का? धन्या अवनीला सांगतो की वहिनी तुम्ही इथे तयार व्हा, आम्ही राजादाला तोपर्यंत तिकडे तयार करतो. राजादा तू चल चल चल, आणि त्याचे कपडे वगैरे घेऊन धन्या त्याला तिकडे घेऊन जातो. राजा ऐकत नाही म्हटल्यानंतर पाण्या त्याला सांगतो की पटकन कपडे बघल, कचकन जाऊन सरप्राईज देऊयात. काय राजा, अमागाचं भांडण डोक्यात आहे होय तुझ्या? यशोदाच्या तुझ्यासाठी किती शिव्या खाल्लेल्या का मी? यशोदा तू तर सांग बाबा याला, नाहीतर यशोदा एक काम कर, याचं डोळ्या देखत मला काहीतरी शिव्या दे. नाहीतर पाण्या काय करतो, राजाचा हात धरतो आणि म्हणतो की ठीक आहे तू मार मला मार. राजा म्हणतो की थांब. पाण्या विचारतो की मग तू कोऑपरेट का करत नाही आहेस? राजा सांगतो की करतोय ना. आणि यशोदा काय चाललं आहे तुझं, पॅन्ट काय घालतोस, मला लहान आहे का मी? ते माझं मी बदलतो कपडे. आता नेमका पाण्याला पायलने दिलेला कुर्ता यशोदाच्या हातात येतो. दोघेही विचार करायला लागतात, म्हणजे धन्या आणि यशोदा हे कोणाचं आहे? काय पाण्या, तुम्हाला डबल कशाला घेऊन आलात? धन्या सांगतो की नाही, हे माझं मापाचं तर नाही आहे, आणि पाण्यादाना तर ते घातले ना. अरे ते तेवढंच शोधायला त्याला किती वेळ गेला तर माहिती आहे का? हे असली भंगार चॉईस तर आपली नाही आहे बाबा. यशोदा विचारतो की आता म्हाताऱ्यासाठी आणलं आहे का तू? अरे ते म्हातारे तिकडे कोट पॅन्ट घालून बसले ना निवांत, असलं कशाला घालायला लावतो त्याला? आता पाण्यात चिडतो त्यांच्यावरती की यशोदा काय चाललं आहे तुमचं, भांगारण बंडलन चॉईस, हे कांदान लसूण काय चाललं आहे? मला भरपूर काम आहे, ते इथं तुमच्यासोबत काय बाडा मारत बसायचे आहेत का मी? आणि इकडे ते माझं. धन्या त्याला विचारतो की बदलणार आहेस का तू ते? पाण्या सांगतो की हां बदलणार आहे, पण ते पायलने आणले सांगत नाही हा तो. इतक्यातच राजा मस्त तयार होऊन येतो. त्याला पाहताच यशोदा आणि धन्या जाम कौतुक करतात की भारी दिसू राहिला तू. धन्या पटकन त्याला ब्लेझरसुद्धा घालतो. यशोदा राजाला सांगतो की एक काम कर, तू आता पटकन अवनीला घेऊन ये, तोपर्यंत आम्ही बाहेर तयारी करून ठेवतो. झालं. पुन्हा राजाच्या डोक्याला हॅडॅक आहेच. राजाला आता जाम टेन्शन येतं, कारण अवनीला कसा कन्व्हिन्स करणार आहे तो, त्याचं त्यालाच ठाऊक नसतं. बाहेर लोक आता अण्णांना हजारो प्रश्न विचारतात की काय धोंडे अण्णा, केव्हापासून वाट बघतोय आम्ही, कधी येणार आहे तुमची सून? अण्णा त्यांना रिक्वेस्ट करतात की काय ताई, गेली 20 वर्षे या घराने वाट बघितली आहे सुनेची, अहो तुम्ही 20 मिनटं तरी बघा. आत्या आणि दत्ता काकाची कुजबूज चालूच असते. थोबाड पाहिलं त्याचं कसं पडलंय ते. आत्या म्हणते की मला तर जाम मजा येऊ राहिल्या, आणि मुद्दाम अण्णांची फजिती करण्यासाठी दोघे उठतात.
संब्याच्या हातून गार सरबत घेतात आणि अण्णांना प्यायला सांगतात. घे जरा, डोकं शांत होईल तुझं. नाही म्हणजे खोटं बोलू बोलू लोकांना घसा कोरडा पडला असेल ना. एक एक मिनिट म्हणता म्हणता जेवायला फार लेट लेट करायला लागला तू. धोंडे अण्णा, अरे रिसेप्शनचा एवढा घाट घालण्यापरीस तू सगळ्या लोकांना सांगायला हवं होतं ना की समध्याने आपल्या घरी जेवून या म्हणून. दत्ता काका म्हणतो की जेवण नाही म्हणजे सगळे राव काळ्या पाण्याची शिक्षाच देऊन राहिले की आपल्याला. आत्या मुद्दाम अण्णांना डिवचते की धोंडे अण्णा, नाही म्हणजे तुझी सून हाय का गेली मागच्या दारानं पळून. नाही म्हणजे मला बी पोरगी हाय, तयार व्हायला इतका वेळ लागतो आहे. 5 मिनिटात तयार होते ती. मी एक काम करते, 4-5 बायका घेऊन जाते. तुझ्या असल्या डबळ्या घरात गोंधळी असेल ना बिचारी, आणि पटकन तिला तयार करून घेऊन येते. चला चला. अण्णा तिला ताकीद देतात की चला हो तिकडे, अजिबात घरात कुणी बी जायचं नाही या. आता मुद्दाम डिवचते की अण्णा, नाही म्हणजे खरं सांग की सून हाय का गेली पळून बिळून, आणि फिदी फिदी हसायला लागते त्यांच्यावरती. दत्तू काका पण टोमण्यांचा मारा चालू करतो की शुले, नाही बाबा तुझा श्राप लईच पॉवरफुल वाटतोय. म्हणजे अण्णांना डिवचायची, त्यांचा पान उतारा करायची, दांगटांचा अपमान करायची एकही संधी सोडत नाहीत हे दोघं. इकडं पाण्याची आणि पायलची धडक होते. पायल पाण्याला पाहता क्षणी त्याच्या प्रेमातच पडते पुन्हा. कारण पाण्या तिने दिलेला कुर्ता घातलेला असतो ना. पायल आता त्याच्यासोबत फ्लर्ट करायला लागते की अयो पानू, कसला भारी दिसतोयस, मस्त आहे ना आपलं ट्विनिंग. पण पाण्या तिच्याशी जरा बी सरळ वागत नाही. उलट तिलाच ओरडतो की पायले, जास्तीचा आगाऊपणा करू नकोस हा. पायल आता त्याच्यासोबत सेल्फी घ्यायचं ठरवते, पण पाण्या तिला दूर ढकलतो आणि सांगतो की सरक, आता दिलेला कुर्ता घातलाय ना, अजून काय सेल्फी. आणि तो रागाने निघूनच जातो. नमी येते तिथं आणि नमी समोर पायल रडायलाच लागते. नमी समजावते की तसाच आहे ग तो. नाही म्हणजे पानू आधी नाही म्हणतो आणि पुन्हा करतो हा ते. आता त्याने कुर्ता पण नाही म्हटला आणि घातला की नाही, आता सेल्फी नाही म्हणल आणि घालल बी. पायल म्हणते की पानू पलट, ओयो कसलं भारी दिसतोय. नमी तिला म्हणते की चला जाऊ बाई, आपण सेल्फी काढूया आपली, पानूसोबत नंतर काढा की. अवनी जाम वैतागलेली असते. इतका दरवाजा ठोठावल्याचा आवाज येतो आणि ती आणखीनच वैतागते. जाऊन रागाच्या भरात दरवाजा एकच उघडते आणि जोराचा आदळते. राजा आतमध्ये येतो आणि अवनीचं लक्ष जातं. अवनी त्याला खालपासून वरपर्यंत निहाळते आणि ती त्याला म्हणते की छान दिसतोयस. नाही म्हणजे खरंच छान दिसतोयस. राजा खुश होतो कारण अवनीने कॉम्प्लिमेंट दिली ना. तो म्हणतो की मी कुठल्या पण ड्रेसमध्ये खुलून दिसतो असं मी नाही, यशोदा म्हणत होता. पण दुसऱ्याच सेकंदाला अवनी त्याच्या आनंदावर विरचण टाकते. अवनी त्याला म्हणते की आणखीन एक काम करशील का, बाहेर माईक असेल ना. राजा म्हणतो की हो, म्हणजे डीजे लावलाय तर माईक असणारच आहे ना. अवनी त्याला सांगते की मग एक काम कर, बाहेर जा, माईक घे आणि सगळ्या लोकांना सांगून टाक काय खरं आहे ते. राजाला मोठा धक्काच बसतो. राजा अवनीला काही समजावायला जाणार, अवनी सगळं काही अस्ताव्यस्त फेकूनच देते, भांगड्या वगैरे. आणि राजाला ती म्हणते की ठीक आहे, तुझी हिंमत होत नाही आहे ना, माझं मी जाऊन सांगते. जेव्हा ती रागाच्या भरात दरवाजा उघडते ना, समोर यशोदा उभा असतो. राजा तर पटकन लपतोच, कारण यशोदाच्या नजरेला नजर देऊच शकत नाही तो. यशोदा अवनीला म्हणतो की काय झालं, तुम्ही तयार झाल्या नाहीत का अजून, बाहेर लोक वाट पाहू राहिले. यशोदा आत येतो, बांगड्या वगैरे सगळं काही पडलेलं दिसतं. राजाला तो विचारतो की राजा काय झालं आहे. राजा थापा मारतो की ते वडिलांचं टेन्शन आहे ना त्यांना. तर यशोदा म्हणतो की नाही म्हणजे साहजिकच आहे ना. खाली पडलेल्या बांगड्या ज्या आहेत ते यशोदा स्वतः उचलायला जातो. राजाही त्याची मदत करतो. यशोदा राजाला ओरडतो की काय तू राजा, अरे बोलायचं ना त्यांच्याशी, तू पण आले का. आता यशोदा हळवा होतो. अवनीला तो त्याच्या घराची कथा सांगायला लागतो. अवनीसुद्धा थोडीशी इमोशनल होते.
आपल्या घराचं नाव आशीर्वाद आहे. फक्त नावच आशीर्वाद आहे हो. या घराला गेले 18-20 वर्ष बाईचा आशीर्वाद काही मिळालाच नाही. या घरात कधी कुठल्या बाईनं पाऊल बी टाकलं नाही. या घरात साठी आत्या होती, पण ती कशी आहे तुम्हाला बी माहितीच आहे आता. आत्याचा शाप आहे ना या घराला. अख्खं गाव या घराला शापित म्हणून ओळखतं. सोपं नसतं हो अशा शापित घरात लहानाचं मोठं होणं. या घरात आजारी पडलं तर साधं कपाळावर हात ठेवायला बी कोणी नव्हतं हो. गणवेश फाटला, बटणं तुटली तर शिवायला कोणी नव्हतं. कधी कामावून यायला उशीर झाला तर का रे तुला यायला उशीर का झाला म्हणून विचारणारं कोणीच नव्हतं. गेले 18 वर्ष हे घर एकदम शांत होतं. बाई नसली ना घराला की घर मुकं होऊन जातं. घरात संवादच राहत नाही हो. देव सगळीकडे पोहोचू शकत नाही म्हणून त्याने बाईची निर्मिती केली असं म्हणतात. आता अवनी रडायला लागते. दांगटांचं दुःख तेही तिच्या पचनी पडत नाही. तिलाही खूप वाईट वाटतं यांच्यासाठी. ती बेडवरती बसते तेव्हा यशोदा तिने फेकलेल्या बांगड्या वगैरे साडी सगळं उचलून तिथे बेडवरती ठेवून देतो. अवनीला तो सांगतो की बाहेर सगळे वाट बघू राहिले. नाही म्हणजे बाहेर यायचं की नाही ते तुमची मर्जी आहे. म्हणजे आमच्या अण्णाने एवढा सगळं याचा घाट घातला आहे. म्हणजे मान्य आहे की तुमच्या वडिलांची तब्येत काही ठीक नाही आहे. तुमचं असं रागवणं पण साहजिकच आहे. पण नाही कळवतो आम्हाला म्हणजे कसं कधी काय वागायचं ते. नाही लक्षात आलं आमच्या की तुमचं मनस्थिती काय असेल ते. राजा तो सुद्धा खूपच हळवा होतो. यासाधं इतकं कचरत बोलत असतो ना अवनीला. पण काही हरकत नाही आहे. तुमचं आयुष्य आहे. तुमच्या आयुष्याचे निर्णय तुम्ही घेणार ना. तुम्हाला कोणीही इथे जबरदस्ती करणार नाही. म्हणजे तुम्हाला बाहेर यावं वाटलं तर या, नाही तर नका येऊ. म्हणजे बाहेर मान्य आहे की गावासमोर आमची चितू होईल, पण ठीक आहे. तुमच्या आयुष्याचे निर्णय आहेत, तुम्ही घ्या. जबरदस्ती नाही करणार आम्ही कोणी. यशोदाने असं बोलता क्षणी अवनी इतकी बुजून जाते ना. म्हणजे ते बोलणं तिच्या इतकं जिव्हारी लागतं. आणि अवनी स्वतः यशाच्या समोर आपलं दुःख मोकळं करते की माझ्या आयुष्याचे निर्णय मीच घ्यायचे. जबरदस्ती नाही आहे माझ्यावरती. असं माझ्या घरचे मला म्हणाले असते तर यशोदा किती भारी झालं असतं ना हे सगळं. म्हणजे माझ्या घरचे तुमच्यासारखे असते तर. आता बघा ना तुम्ही राजाच्या पाठीमागे किती भक्कमपणे उभे आहात हो. त्याने तुम्हाला न सांगता लग्न केलं तरी तुम्ही त्याला काहीच बोलले नाही. उलट किती आनंदाने स्वागत केलं तुम्ही या घरात माझं. किती छान तयारी केली. फक्त एक दिवस या घरात राहिले मी तर किती जीव लावला हो तुम्ही मला. पण विचार करा जर तुम्ही माझ्या घरच्यांसारखे असते तर मी काय केलं असतं. कुठे गेले असते मी. काय झालं असतं माझ्या आयुष्याचं. आता अवनी ठरवते की मला अजून तुमच्याशी खोटं बोलायचं नाही आहे यशोदा. यशोदा धक्क्याने विचारतो की खोटं बोलायचं नाही आहे म्हणजे. राजा अवनीला थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यशोदा त्याला ताकीद देतो की तू गप्प बस. बोलू देत त्यांना. काय झालं आहे. काय खोटं बोलाय हा. तेव्हा अवनी यशोदासमोर कबुली देते की फक्त राजाच नाही आम्ही दोघेही तुमच्याशी खोटं बोललो आहे. यशोदाच्या काळजाची धडकीच भरते. अवनी पटकन जाऊन दरवाजा लॉक करते आणि त्यानंतर येऊन यशोदाला ती खरं काय घडलं आहे तेच सांगायला लागते. तरीही राजा तिला अडवण्याचा प्रयत्न करतो. यशोदा पुन्हा त्याला ओरडतो की गप्पा बस म्हटलं ना. बोलू देत त्यांना. काय झाले. अवनी सांगायला सुरुवात करते की पोलीस स्टेशनमध्ये नक्की काय घडलं होतं. मला विवांशी लग्न करायचं नव्हतं म्हणून मला राजाशी लग्न करावं लागलं. पण हे लग्न खोटं आहे यशोदा. माझा जीव वाचवण्यासाठी राजा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला होता. तिथे त्यानंतर पोलिसांनी विवांशी लग्न करायचं नाही तर मला राजाशी लग्न करावं लागेल. खोटं लग्न करावं लागेल असा सल्ला दिला. त्यानंतर आमच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नव्हता यशोदा. आम्हाला तिथे पोलिसांच्या समोर लग्न करावं लागलं. आणि जर मी राजासोबत हे लग्न केलं नसतं तर मला माझ्या बाबांसोबत परत जावं लागलं असतं. आणि त्यांनी नाही म्हटलं तरी जबरदस्ती विवांसोबत लग्न लावूनच दिलं असतं. म्हणून मी राजासोबत हे लग्न केलं.
पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांच्या गळ्यात हार घालून राजाने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. हे सगळं प्रसंग तिला आठवतं. ती सगळं काही सांगून टाकते. यशोदाच्या पायाखालची जमीनच हादरते. म्हणजे खरोखर दांगट कुटुंबाला बाईचा आशीर्वाद मिळालाच नाही हे कळल्यानंतर त्याची काय अवस्था होते. कोसळून जातो यशोदा. रडायला लागतो. राजावरती हात उगारतो की राजा फक्त एकदा सांगायला हवं होतं रे. अवनी सांगते की यशोदा, राजाला सगळं खरं सांगायचं होतं पण भीतीपोटी तो गप्प बसला. यशोदा विचारतो की कसली भीती? हे सगळं आता काय करायचं राजा आता आपण? यशोदा रडायला लागतो. त्याला काहीच सुचत नसतं. पण तो स्वतः हात जोडून अवनीची माफी मागतो की माफ करा. नाही, मी माझ्या घरच्यांच्या सगळ्यांच्या वतीने माफी मागतो तुमचे. माफ करा आम्हाला. म्हणजे हे सगळं करण्यापूर्वी मीच काय सगळ्यांनी विचारायला हवं होतं. अवनी तिथे यशोदाला समजावायला लागते. यशोदा नका ना तुम्ही अशी माफी मागू नका ना. तुमचं काहीच चुकलं नाही आहे. आम्ही सांगायला हवं होतं तुम्हाला. यशोदा तिथे रडकुंडीला येतो की बाईला कसं वागवायचं हे आम्हाला माहीत नाही आहे. बाईची माफी मागायची आम्हाला अक्कल नाही आहे. तिला विचारायची अक्कल नाही आहे. आणि चाललो आहे बाईचा आशीर्वाद मिळवायला. स्वतःला कोसायला लागतो. पण अवनीला तो शब्द देतो की तुमच्यावरती नाही काय येणार. तुम्ही शांत व्हा. तुम्हाला बाहेर यायची गरज नाही आहे. काय गावाला काय सांगायचं बघतो मी. नका काळजी करू तुम्ही. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पण पुढे मोठा ट्विस्ट आहे. कारण राजा आणि यशोदा दोघेही बाहेर येतात. आत्या राजाला हिनवायला लागते की काय रे राजा, एकटाच आला? बायको कुठं आहे तुझी? काय पळून बिळून गेली काय? यशोदा आता गावासमोर बोलायला सुरुवात करतो की आमच्या राजाचं लग्न झालं. दांगट कुटुंबाला बाईचा आशीर्वाद मिळाला. पण म्हणता क्षणी अण्णा तिथे मोठ्याने बोबाटा करतात की आली चला सुनबाई आली. सगळ्यांच्या नजरा अवनीवरती खिळतात. आणि आत्याच्या तोंडावर काय चपराक लागावतं यार. कसली भारी दिसते अवनी. मस्त छान तयार होऊन आली. म्हणजे यशोदा आणि राजाला वाटलंच नव्हतं की अवनी येईल. पण दांगटांची इज्जत राखली आहे अवनीने. पण आता उद्याचा भाग खूप पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण अख्ख्या गावासमोर अण्णा राजा आणि अवनीचं पुन्हा लग्न लावणार आहेत. म्हणजे राजाला अवनीच्या गळ्यात पुन्हा मंगळसूत्र घालायला लावणार आहेत. हे दाखवण्यासाठी की सुलो आत्याचा श्राप पुसला आहे. दांगटांना बाईचा आशीर्वाद मिळाला आहे. तर प्रेक्षकांनो, पुढचे भाग खूप मस्त जबरदस्त इंटरेस्टिंग राहणार आहेत. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून हे भाग तुम्हाला पोहोचतील.